तर मंडळी नमस्कार. इथे तुमच्या इकडे येऊन खूप खूप आनंद होतो आहे आणि इकडे नागपूरमध्ये येण्याचं माझं पहिलंच मी आयुष्यामध्ये पहिल्यांदाच मी नागपूरमध्ये येतो आहे. एकंदरीत इकडची सगळी डेव्हलपमेंट, इकडची शेती आणि शेतकरी मंडळी एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये सगळ्यांचे आजूबाजूचे बघून खूप आनंद होतो आहे. मी जिकडनं येतो माझं जे गाव आहे आमचं त्याचं नाव आहे नेरळ गाव आणि सगुणाबाग हे जे कृषी पर्यटन केंद्र जे आहे हे कृषी पर्यटन केंद्र मुंबई आणि पुणे हे जी दोन महत्त्वाची शहरं आहेत त्याच्याबरोबर मध्यावरती येतं. दोन्ही आम्हाला 100 किलोमीटरवरती पडतात. आणि कृषी पर्यटन हा शब्द तुमच्यापैकी सगळ्यांनी कोणी ऐकला आहे का अगोदर? मला जरा तुम्हाला सगळ्यांना थोडंसं बोलकं करायचं होतं की तुम्ही सगळ्यांनी कधी कृषी पर्यटन हा शब्द ऐकला आहे का कधी? बरं, तुम्ही थोडेसे जरा पुढे येऊ शकलात तर आपण इंटरॅक्शन करू शकतो, कारण आपण खूप छोटासा मला वाटतं आपला सगळा ग्रुप आहे इकडे. तर आपण थोडेसे जर का पुढे येऊ शकलात तर आपल्याला व्यवस्थित इंटरॅक्शन करता येऊ शकतं. सर्व शेतकरी बांधवांना विनंती आहे की कृपया त्यांनी समोरचे आसन ग्रहण करावे. कृपया तुम्हाला जसं कम्फर्टेबल आहे तशी तुम्ही आसनं ग्रहण करा. मला कृषी पर्यटन हा जो विषय आहे त्याच्यामध्ये कृषी पर्यटन ह्या गोष्टीचा जन्म कसा झाला ह्याच्याविषयी मी तुम्हाला थोडंसं सांगणार आहे. त्याच्यानंतर आत्ता जे मी सगुणाबाग जे आत्ता सांगतो आहे त्याच्याविषयी मी तुम्हाला थोडंसं सांगणार आहे की त्याची आत्ताची परिस्थिती कशी आहे ते मी तुम्हाला एका व्हिडिओद्वारे दाखवणार आहे की सध्या सगुणाबागेची परिस्थिती कशी आहे. आणि त्याच्यानंतर तुमचे जर का काही प्रश्न असणार आहेत, कारण थोडेसे पॉलिसीविषयी आणि ज्या काही वेगवेगळ्या अनेक तांत्रिक गोष्टी आहेत त्यांच्याविषयी महाजन साहेब जे आपल्याच भागातले आहेत, ज्यांना त्याच्यामधला दांडगा अनुभव आहे, त्याच्याविषयी सुद्धा महाजन साहेब सांगतील. आणि तुम्हालासुद्धा काही प्रश्न असतील, जसं की खरोखर कृषी पर्यटन म्हणजे आमचा जो प्रांत येतो तो कोकणामधला येतो. तो कोकण आणि विदर्भ ह्याच्यामध्ये वेगवेगळे प्रकार आहेत, त्याच्यामध्ये निसर्ग वेगळा आहे. तर विदर्भामध्ये ते होऊ शकतं का? किंवा आपल्याकडे परदेशी पर्यटक येऊ शकतात का? किंवा आपल्याकडे मुंबई पुण्याचे पर्यटक आपल्या एवढ्या लांब पर्यटनासाठी येऊ शकतात का? किंवा मी स्वतः इकडे पर्यटनासाठी कृषी पर्यटनामध्ये एवढ्या लांब येऊ शकतो का? खरोखर ते व्हायबल आहे का? किंवा खरोखर त्याच्यामध्ये राम आहे का? त्याला काय भरपूर मोठ्या प्रमाणात इनिशियल इन्व्हेस्टमेंट लागते का? त्याच्यामध्ये सरकारच्या मदतीशिवाय आपण काही करू शकत नाही. हे सगळं सत्य आहे का? हे सगळं तुमच्यासारखं काय असे कोणत्याही प्रकारचे प्रश्न असतील तर मी ते तुम्हाला तुमची उत्तरं देऊ शकतो. मी 2007 साली मी भारतामध्ये परत आलो आणि भारतामध्ये परत आल्यापासून मी कृषी पर्यटनामध्येच कार्यरत आहे. आत्ता जसं सरांनी ओळख करून दिली तशा प्रकारे आता सध्या आपल्याकडे 200 लोकल कामगार काम करतात, जे सगळे 5 किलोमीटर त्रिज्येमधली जी गावं आहेत त्याच्यामधले लोक आमच्या इकडे काम करतात. त्याचबरोबर आपल्या इकडे साधारणपणे 1000 पर्यटक हे आत्ता सध्या दर आठवड्याला येऊन जातात. सो येणारे विद्यार्थी जर का वेगळे पकडले तर साधारणपणे 6 ते 7 हजार पर्यटक आपल्याकडे दर महिन्याला येऊन जातात. अशा प्रकारे आपलं आता कृषी पर्यटनाचं स्वरूप आहे. आपण कुठल्याही प्रकारचा धांगडधिंगा, कुठल्याही प्रकारचं उगाच रेन डान्स, उगाच काहीतरी दारू अलाव केली आहे, उगाच काहीतरी अशा कोणत्याही गोष्टी आपण न परमिट करतासुद्धा आपल्याकडे एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये आता पर्यटक येतात. माथेरानच्या आम्ही खूप जवळ आहोत, माथेरानपासून फक्त 8 किलोमीटरवरती आहोत. जेव्हा माथेरानसुद्धा पूर्ण खाली असतं किंवा आजूबाजूची बरीचशा लोकांनी आता आजूबाजूला पर्यटन स्थळं स्थापन केलेली आहेत, तर जेव्हा ही पर्यटन स्थळांमध्ये सुद्धा जेव्हा प्रॉब्लेम असतो, तुम्ही इमॅजिन करू शकता फक्त शेती आणि शेतीची ही जी अलाइड ॲक्टिव्हिटी आहे त्याच्यावरती आम्ही 200 लोकांना रोजगार उपलब्ध करून देऊ शकतो. त्याच्यामुळे तुम्ही एकंदर उलाढाल केवढी असेल किंवा कशाप्रकारे आम्ही सर्व्हाइव्ह करू शकत असू ह्याच्याविषयी तुम्ही थोडासा तर्क लावू शकाल. तर कृषी पर्यटनाची सुरुवात कशी झाली? माझे वडील म्हणजे कृषीभूषण कृषीरत्न शेतकरी जे चंद्रशेखर बडसावळे आहेत, तर आत्ता ह्या क्षणी ते आत्ता मिशिगनमध्ये आहेत. मिशिगन अमेरिकेतला जो प्रांत आहे तिथे त्यांना आता मिशिगन स्टेट युनिव्हर्सिटीचा अवॉर्ड मिळतं आहे. ते घेण्यासाठी ते आत्ता अमेरिकेला गेलेत आणि ते भारतातले पहिलेच व्यक्ती आहेत ज्यांना हे अवॉर्ड मिळालेलं आहे. सो ते अवॉर्ड घेण्यासाठी आता अमेरिकेमध्ये गेलेले आहेत. धन्यवाद. आणि ते खूप आपल्या महाराष्ट्रासाठी, भारतासाठी आणि अशा अख्ख्या देशासाठी सगळ्यासाठी महत्त्वाची आणि खूप मानाची गोष्ट आहे जे करण्यासाठी ते आत्ता तिकडे गेलेले आहेत. नाहीतर त्यांना इकडे येऊन तुम्हाला सगळ्यांना भेटायला नक्कीच खूप आनंद झाला असता. तर ते 76 साली अमेरिका सोडून इकडे परत आले. माझे आजोबा जे होते त्यांना पत्र लिहिलं. माझे आजोबा स्वातंत्र्य सैनिक होते. त्यांनी त्यांना पत्र लिहिलं की तुम्ही भारतामध्ये परत येऊन आपल्या लोकांबरोबर काम करणं अपेक्षित आहे. हे सगळं त्यांनी सिरियसली ऐकलं आणि ते ऐकून
ते परत भारतामध्ये सगळं सोडून आपण जे प्रिंगल्स चिप्स तुम्ही जर का नाव ऐकलं असेल, सगळ्यांना आवाज येतो आहे का बरोबर? असं मला वाटतं की तुम्हाला आवाज येतो आहे का? बरं, तर प्रिंगल्स चिप्स जे आपण खातो, गोल असे जे चिप्स असतात प्रिंगल्सचे, तर त्याची सुरुवात, त्याचा शोध त्यांनी तिकडे सर्वप्रथम चालू केला आणि त्याच्यानंतर मग ते प्रिंगल्स चिप्स हळूहळू ती मोठी कंपनी झाली. पण ते 76 साली अमेरिका सोडून भारतात परत आले. भारतात परत आल्यानंतर आमच्या इकडे प्रत्येक खेडेगाव काय असतं मला काय वेगळी सांगायची गरज नाही, ते खूप खेडेगाव आहे. म्हणजे आमच्याकडे ग्रुप ग्रामपंचायत आहे आणि खूप आतमधलं गाव आहे आमचं. तर तिथे रस्ते, कुठल्याही गोष्टी, बैलगाडीला येणंसुद्धा कॉम्प्लिकेटेड, अवघड असायचं, कारण एकाच बैलाला जागायची एवढा प्रकारचं आमचं आता शेत आतमध्ये होतं. त्याच्यामुळे इकडे आल्यानंतर काय करायचं त्यांच्या पुढे खूप प्रश्न होता आणि समहाऊ कोणत्याच गोष्टी जमत नव्हत्या. त्यांनी अगदी टोकाची पावलंसुद्धा घेण्याचा विचार केला. पण एक वेळेला ते हाफकिन इन्स्टिट्यूट जी मुंबईला आहे, जिथे सगळी वेगवेगळी गव्हर्नमेंटची औषधं बनतात, त्या ठिकाणी ते गेले होते. ते गेलेले असताना त्यांना एकाने सांगितलं की अरे तू एवढ्या जंगलामधनं येतो, तर जंगलामधनं येतं तर तुम्ही तुमच्याकडे साप असतील ते सापाचं विष पकडून घेऊन या, साप पकडा, त्याचं विष काढा आणि ते आम्हाला विका. आणि हे त्यांनी सिरियसली घेतलं. त्यांना मे बी त्यांनी जोकमध्ये सांगितलं असेल, पण त्यांनी हे सिरियसली घेतलं आणि ते साप पकडायला शिकले. साप पकडायला शिकून त्याचं विष काढून ते हाफकिन इन्स्टिट्यूटला विकणं. त्यावेळेला फॉरेस्ट ॲक्ट होता, पण तो एवढा स्ट्रॉंग गावागावामध्ये नव्हता. त्याच्यामुळे 1.5-2 वर्ष आम्ही ते काम करत राहिलो. आणि त्याच्यामुळे झालं असं की माणसं सर्वप्रथम ही शेतावर यायला लागली. तुम्हाला समजतंय मी काय म्हणतोय ते? आज आपण जर का शेतकरी असाल तर शेतकऱ्याकडे शहरामधली माणसं सहज येतात का आपल्याकडे आज फिरायला? आज सहज आपल्याकडे मुद्दामून सगळी माणसं, म्हणजे शहरामधली माणसं आजकाल अगदी अपेक्षित लाभ जे आहेत ते शेतकऱ्यांसाठी उत्पन्नाचा स्रोत वाढवणे आणि शेतीशिवाय शेतकऱ्यांना दुसरं उत्पादनाचं साधन निर्मित करणे हा या पॉलिसीमध्ये एक चांगला उद्देश सांगितलेला आहे. त्याशिवाय ग्रामीण विभागाचा विकास, पर्यावरण संरक्षण, कारण पर्यावरण संरक्षण तेव्हाच होऊ शकते जेव्हा तिथून आपल्या शेतकऱ्यांना आपल्या शेतातून त्याचा काही लाभ मिळेल. नाहीतर मग ते निसर्गावर किंवा जंगलावर आधारित बिझनेस करतात आणि ते त्रासदायक होतात. जाऊ दे सध्या नाही जाऊ दे. इतर पर्यटन युनिट्सप्रमाणेच कृषी पर्यटनासाठी देखील या पॉलिसीमध्ये आर्थिक प्रोत्साहन दिलेलं आहे. जर बेस्ट ॲग्रो टुरिझम असेल डिस्ट्रिक्ट लेवलचं तर 25,000 रुपयाचं दरवर्षी बक्षीस आहे. डिव्हिजनल लेवलला 50,000 रुपयाचं, स्टेट लेवलला 1,00,000 रुपयाचा अवॉर्ड्स दरवर्षी या पॉलिसीप्रमाणे कृषी पर्यटन केंद्रांना दिल्या जातील. त्याशिवाय SGST आणि शेतीच्या बाकी टॅक्सेसमध्ये काही ठिकाणी 50%, काही ठिकाणी 75% सूट देण्यात आली आहे. त्याशिवाय गैर आर्थिक प्रोत्साहन देखील आहे. त्यात मग बाकी ज्या योजना आहेत सरकारच्या, शेळीपालन, दुग्धव्यवसाय, रेशीमपालन, मधुमक्षी पालन, या सर्वांसाठी कृषी पर्यटन केंद्रांना प्रायोरिटी द्यायचं पॉलिसीमध्ये म्हटलेलं आहे. म्हणजे जिथे रजिस्टर्ड कृषी पर्यटन केंद्र आहेत त्यांनी कुठल्याही योजनेसाठी अर्ज केला तर प्रथम प्रायोरिटी त्यांना देण्यात येईल. रजिस्टर्ड कृषी पर्यटन केंद्रांना बाकी पर्यटन केंद्राप्रमाणेच प्रचार, प्रसार अशा सर्व प्रकारच्या सुविधा त्यात उपलब्ध होतील. ज्याप्रमाणे आपण सोशल मीडिया, टेलिव्हिजन, रेडिओ इत्यादी मार्फत, डिजिटल सामग्रीमार्फत सरकारतर्फे कृषी पर्यटन केंद्रांचं ॲडव्हर्टाईज करण्यात येईल. कृषी पर्यटन स्थळावर स्थानिक कृषी आणि सांस्कृतिक फेस्टिवल्स आयोजित करणे, ज्यात पर्यटकांना आवड वाढवता येईल. शाळांच्या सहल आयोजित करणे, बँकांच्या बैठका आयोजित करणे, कृषी प्रदर्शन, वर्कशॉप, फील्ड ट्रिप्स सारख्या इव्हेंट्स आयोजित करणे याची नोंद आहे. ज्यामुळे कृषी पर्यटनाला खूप चांगल्या पद्धतीने वाव मिळेल आणि ते सगळे केंद्र सस्टेनेबल होतील. याशिवाय स्थानिकांना प्रोत्साहन देणे, त्यांच्या उत्पादनाचं मार्केटिंग करणे आणि आजूबाजूच्या शेतकऱ्यांना देखील आपल्या या प्रोजेक्टमध्ये सहभागी करणे हा याच्या मागे एक उद्देश सांगितलेला आहे. त्याशिवाय फार्म व्हिजिट आहे, त्यानंतर शिवार फेरी आहे. शिवार फेरीमध्ये आलेल्या पर्यटकांना आपल्या शेताच्या आजूबाजूचे सांस्कृतिक मंदिरं किंवा जुने किल्ले किंवा तलाव इथे व्हिजिट केल्या जात असते आणि शिवार फेरी करत असताना
जे आजूबाजूच्या शेतकऱ्यांकडे किंवा गावातून जात असताना तिथल्या कारागिरांनी जे उत्पादित केलेले साहित्य सामुग्री आहे ते विकत घेण्यासाठी प्रोत्साहित केले जाते. त्यामुळे बाजूच्या शेतकऱ्यांना देखील त्याची मदत मिळते आणि गावातल्या कारागिरांना देखील त्याचा फायदा होतो. याशिवाय पर्यावरण संरक्षण एक नवीन कन्सेप्ट यात टाकलेला आहे, MICE मीटिंग्स इन्सेंटिव्ह कॉन्फरन्स अँड एक्झिबिशन. आपल्या केंद्रावर या प्रकारच्या मीटिंग्स घेण्यासाठी सरकार प्रोत्साहन देईल आणि त्यामुळे आपल्या इथे चांगल्या प्रकारे त्याचा फायदा त्या सेंटर्सला होईल असं यात नमूद केलेलं आहे. एक शेवटची PPT घे, कुठली आहे? महाराष्ट्र शासनाच्या कृषी पर्यटनमध्ये म्हणजे ज्या पॉलिसीमध्ये पर्यटनावर जे काही आलेलं आहे त्याच्या शॉर्टकटमध्ये मी तुम्हाला सांगितलं. मी शेवटची PPT दाखवतो आणि मग आपण त्यानंतर प्रश्न उत्तरं घेऊ. ठाकूरवाडी घेतलीच चालेल. या नागपूरच्या आजूबाजूच्या आहेत. आम्ही स्मार्ट वेलफेअर फाउंडेशनच्या नावाने एक असोसिएशन चालवतो. त्यात विदर्भात जवळपास 56 केंद्र रजिस्टर्ड आहेत. त्याच्यापैकी आज मी तुम्हाला 3 PPT दाखवल्या आहेत. वेळेअभावी आपण पॉलिसीवर इथेच थांबू आणि मला असं वाटतं चंदन सर इथे आहेत, त्याचा आपण फायदा घ्यावा. सरांचा अनुभव अतिशय दांडगा आहे या बाबतीत आणि सरांकडे जिथून आलेली परंपरा आहेत ते भडसावळे सर पूर्ण महाराष्ट्राला नाही भारतासाठी अतिशय म्हणजे या बाबतीत मार्गदर्शन करण्यात एक्सपर्ट आहेत आणि त्यांचे कार्यक्रम रेग्युलरली पूर्ण भारतभर होत असतात. त्यांना आपण पायनियर ऑफ द ॲग्रिटुरिझम देखील म्हणू शकतो. जर काही प्रश्न असतील तर चंदन सरांना विचारू शकतात. टेक्निकली काय असतील तर मी सांगतो. थँक्यू. काही शेतकऱ्यांना काही प्रश्न असेल तर चंद्र सर इथं आहेत, तसेच महाजन साहेब इथं आहेत, त्यांना विचारा प्लीज. सर नमस्कार. तुम्ही जसं म्हणालात की कोणत्याही टुरिझममध्ये आपण एक्सपिरियन्सेस अनुभव देत असतो आणि ते अनुभव जेव्हा देत असतो तेव्हा आपल्या फार्मबद्दलचं जे काही USP जे आपण म्हणतो युनिक सेलिंग प्रपोजिशन ते आपल्याला क्रिएट करावं लागतं. तर ते क्रिएट करण्यासाठी पुष्कळ आपल्याला अनुभव आणि शिक्षण पण लागतं, कारण तो एक ब्रँड आपल्याला डेव्हलप करावा लागतो. तर सरांनी जसं सांगितलं तर तसे प्रोग्राम्स जे आहेत ते आपल्याला म्हणजे कारण की जे नॉर्मल लोक आणि आपली गावं ही स्वच्छ सुंदर आणि सेफ असतात. आपण कुठे दुसऱ्या कुठल्या तरी प्रदेशात राहत नाही, पाकिस्तानात राहत नाही, आपण भारतात राहतो. आपण आपल्याकडे सगळी सेफ्टी ऑलरेडी आहे, महाराष्ट्रात तर आहेच आहे. तर अशा वेळेला सेफ्टी आहे, स्वच्छता आहे, आपल्याकडे हजारो वर्षांपासूनची संस्कृती आहे. आपल्याकडे आपल्या घरची प्रत्येकाच्या घरची इथे 3 माणसं 4 माणसं ह्याच्यावर 4ही माणसांच्या घरची डाळ वेगवेगळी आहे. साधी डाळ ही लसणाची चटणी प्रत्येकाच्याकडे वेगवेगळी आहे, प्रत्येकाच्या घरची. माझी आई वेगळी बनवते, यांची वेगळी बनवते, त्यांची वेगळी बनवते. सो प्रत्येकाकडे युनिकनेस आहे. आपलं काय मॅकडोनाल्ड नाही आहे. प्रत्येकाच्या घरी सेम आणि कृषी पर्यटनाचं महत्त्व आहे की प्रत्येकाचा युनिकनेस वेगवेगळा आहे. तुम्ही कोकणामध्ये कसा शेतकरी राहतो, विदर्भात कसा शेतकरी राहतो हे मला बघायचं असेल तर मी नागपुरात येऊन मला काय कळणार आहे? मला तिकडेच कुठेतरी गावात येऊन राहायला लागेल. मला माझ्या मुलींना घेऊन जर का यायचं असेल, लहान मुली आहेत मला, त्यांना घेऊन मला यायचं असेल तर मला कुठेतरी शेतकऱ्याकडे थांबायला लागेल. तशी फॅसिलिटी उपलब्ध असायला पाहिजे. तुम्ही या, आपलंच गाव आहे असं म्हणून नाही चालणार. तुम्ही तिकडे फॅसिलिटी उपलब्ध करून द्यायला पाहिजे. तिथे व्यवस्थित पैसे घ्यायला पाहिजेत, तिथे व्यवस्थित राहण्याची सोय करायला पाहिजे, बसायची सोय करायला पाहिजे, तुमच्या जेवणाचा प्रेफरन्स विचारला पाहिजे की तुम्हाला शेंगदाण्याची ॲलर्जी आहे का नाही आहे वगैरे वगैरे. ह्या साध्या साध्या गोष्टी आहेत. तुमच्याकडे इंडियन संडास आहे का, तुमच्याकडे वेस्टर्न संडास आहे, तुमच्याकडे पाणी आहे का नाही आहे, किंवा काय व्हॉटेवर जे काय तुमच्याकडे गोष्टी आहेत ते तुमच्याकडे अगोदर तुम्हाला कन्व्हे करता यायला पाहिजेत. अशा सगळ्या वेगवेगळ्या गोष्टी केल्यानंतर प्रत्येकाने आपापला युनिकनेस तयार करावा. मग तो कशातही असू देत, भले तुमच्याकडे नसेल तुम्ही पण बाहेरनं आणून जरी केलं, लोणचं जरी बनवलं एखादं, आपल्याकडे इकडेच ह्याच्यामध्ये 50-60 लोणच्याचे प्रकार आहेत, त्याच्यातलं एखादं लोणचं जरी तुम्ही बनवलं तरी तो युनिकनेस तयार होऊ शकतो. आणि दुसरा विचार झाला प्रसारमाध्यमांचा. प्रसारमाध्यमांमध्ये तुम्ही स्वतःचा मीडिया स्वतः तयार करा, प्लीज करा. भले तुम्ही कृषी पर्यटन चालू करा का नका करू, पण तुम्ही स्वतःचा मीडिया स्वतः चालू करा. हे मी तुम्हाला अगदी मनापासून सांगतो. 0 रुपयात तुम्ही मीडिया चालू करू शकता. आज सगुणाबागेचा सोशल मीडिया तुमच्यापैकी कोणी बघतात का? कधी कोणी आहे का? इथे ऑलरेडी 3 माणसं 5 बघा. मी आज नागपूरमध्ये
कदाचित हे सगळे कुठले आहेत मला माहीत नाही, बरेचशी मंडळी आज इथेच आपल्याकडे 5 ते 6 मंडळी असे आहेत जे सगुणाबागेचं सोशल मीडिया बघतात. सगुणा म्हणजे आमचा जो चॅनल आहे, मी बडबड करतो काहीतरी वेगवेगळ्या गोष्टींची आणि लोक ऐकतात. भले ते कधी एखादा किडा असू देत, एखादा साप असू देत, एखादा मासा असू देत, एखादी शेती असू देत का काही असू देत. तुम्ही सगळ्यांनी सुद्धा बाकीच्यांनी फक्त एकदा सगुणाबाग बघितलं तर तुम्हाला डेफिनेटली आयडिया येईल की कसं शून्यातून तुम्ही तुमचं कंटेंट क्रिएट करू शकता. आणि ते करायला पाहिजे, कारण आत्ताचे जे काय प्रसारमाध्यम आहेत, मी कुठचे प्रसारमाध्यमाला काही हे नाही म्हणत, पण मी तुम्हाला म्हणतोय की प्रसारमाध्यमं जी आहेत ती तुम्हाला एकदम क्लिअर पिक्चर देतात का, काय चाललं आहे भारतात, क्लिअर सांगतात का, का ते तुम्हाला कोणत्या तरी एखाद्या राजकीय पक्षाच्या किंवा कशाच्या तरी डोळ्यातनं थ्रू सांगतात. प्रत्येकाचे अजेंडा आता ठरलेला आहे. पूर्वी जसं DD1 DD2 होतं आणि त्यांना सगळी माहिती सांगायची होती दूरदर्शनला, तशी आता प्रसारमाध्यमं उरलेली नाही आहेत. प्रत्येक प्रसारमाध्यमाचा अजेंडा ठरलेला आहे. त्याच्यामुळे मी तुम्हाला सांगेन की तुम्ही तुमचा स्वतःचा मीडिया तयार करायला पाहिजेत. काल माझ्या वडिलांना पुरस्कार मिळाला, त्याच वेळेला आपल्या इकडे सगळे महाराष्ट्रामध्ये राजकीय वातावरणात एकही प्रसारमाध्यमांनी ती माहिती छापली नाही. खूप मोठी गोष्ट आहे, देशासाठी महत्त्वाची गोष्ट आहे, पण एकही प्रसारमाध्यमांनी छापली नाही. पण आम्ही आमच्या प्रसारमाध्यमामध्ये टाकल्यामुळे आज मला वाटतं 1.5-2 लाख लोकांपर्यंत ती माहिती पोचली की चंद्रशेखर बडसावळेंना XYZ पुरस्कार मिळाला. किंवा इकडे मी आल्यानंतर, मी आज इकडे नागपूरमध्ये मी एखादा काही व्हिडिओ बनवेन, जवळजवळ 2-3 लाख लोक तो व्हिडिओ बघतील आणि लोकांना समजेल की असं काहीतरी झालं, घडलं. तर तुम्ही प्रत्येकाने हे करायला पाहिजे. त्याच्यासाठी तुमच्याकडे सगुणाबागच असायला पाहिजे आणि बोलताच यायला पाहिजे आणि असं काही गरज नाही आहे. 0 रुपयामध्ये आपला फोनचा डाटा वापरून, जसा कॅमेरा आहे तसा वापरून तुम्ही तुमचा ब्रँड स्वतः तयार करू शकता आणि जे पाहिजे ते तुम्ही सेल करू शकता. आज आम्ही अक्षरशः आमच्या इकडच्या शेण्या विकतो. शेण्या माहिती आहेत तुम्हाला सगळ्यांना, जे तापून जे शेण्या बनवतात त्या आमच्या महिन्याच्या जवळजवळ 15,000 रुपयाच्या आम्ही शेण्या विकतो, शेण्या. तर शेण्या, आणि ही सगळी शहरातली लोक ते घेतात विकत. एक शेणी ज्याच्यामध्ये 4 शेण्या असतात ते 100 रुपयाला घेतात विकत आमच्याकडनं. तर अशा प्रकारे अनेक वेगवेगळ्या गोष्टी आपल्याला, आणि इतर बाकीच्या गोष्टी आहेतच, पण मी जस्ट तुम्हाला सांगतोय तुम्ही जी गोष्ट पाहिजे ती गोष्ट तुम्ही विकू शकता. सर तुम्हाला कळलं? ओके, थँक्यू सर. अजून कोणाला काही विचारायचं आहे प्लीज? तुमच्या प्रश्नाला पुढचं मी सांगतो की आपण मागच्या वेळेस जेव्हा वर्कशॉप घेतलं तेव्हा असं सांगितलं होतं की कृषी पर्यटन केंद्र सुरू करण्याआधी तुम्ही आजूबाजूच्या कोणत्याही 5 पर्यटन केंद्राला व्हिजिट करा, भेट द्या, समजून घ्या. मी तुम्हाला त्या 5ही केंद्रावर कधीही केव्हाही जाण्याचे मार्ग सांगतो. तुम्हाला नंबर देईल, नाव देईल. माझ्या इथे महाजन वावरला कधी येऊ शकता. त्यानंतर विचार करा, घरच्या कुटुंबाला ते दाखवा, कारण यात सर्व्हिस इंडस्ट्री आहे आणि पर्सनल इन्व्हॉल्वमेंट आहे. हे ज्या दिवशी पक्कं होईल तुम्हाला असं वाटेल की आपण निश्चित करू शकतो, त्यानंतर हे डिसिजन घ्या, पण त्याआधी व्हिजिट करा. हां प्लीज. हां, माझा नंबर आहे 982224 68768. पंकज महाजन 9822468768. मी नागपूरलाच राहतो. नागपूरला आम्ही स्मार्ट वेलफेअर फाउंडेशन या नावाची संस्था चालवतो, ज्यात जवळपास 104 ॲग्री टुरिझम सेंटर्स ओनर्सची असोसिएशन आहे आणि त्यापैकी नागपूरच्या 50 किलोमीटरमध्ये 45 ते 50 ॲग्री टुरिझम सेंटर्स सुरू आहेत. कोणाला अजून प्रश्न? नंबर 9822468768. सर, उद्योगाचा दर्जा मिळाला त्याच्यामुळे काय अनुदान किंवा काही लोन वगैरे सध्या अजून प्रोसेसमध्ये नाही आहे. आता काय झालं की पॉलिसी डिक्लेअर झाली अच्छा, जुलै महिन्यात आणि इलेक्शन लागले. आता त्यानंतरच्या सगळ्या प्रोसिजर होतील, कारण ज्या सरकारने ही पॉलिसी बनवली त्यांचं सरकार यायचे चान्सेस आले आहेत. त्यामुळे या पॉलिसी सोबत जे बाकीचे GR होते ते पण येतील. 1-2 ते 3 महिन्यात मला असं वाटते पूर्णपणे उद्योग दर्जावर या पॉलिसीमधल्या सगळ्या कंडिशन्स लागू होतील. माझंही शेत ते कारंजा मी गावी आहे. शीतल मॅडमना विनंती करतो की त्यांनी स्टेजवर यावे. मॅडम प्लीज. नक्की या सर, नक्की या. मी चंदन सरांचे ॲग्रोव्हिजन फाउंडेशनतर्फे आभार मानतो
की चंदन सरांनी आपल्याला ॲग्रो टुरिझमबद्दल योग्य ते मार्गदर्शन केले. तसेच त्यांनी सगुणा बाग नेरळ रायगड येथे त्यांचा व्यवस्थित विस्तार आहे. तर तुम्ही डेफिनेटली वेळात वेळ काढून सगुणा बाग येथे व्हिजिट कराल अशी मी आशा बघतो आणि ॲग्रोविजन फाउंडेशनतर्फे आभार मानतो. आणि तसेच श्री महाजन साहेब यांनी आपल्याला ॲग्रोविजनच्या टुरिझमबद्दल वेगवेगळ्या ज्या पॉलिसी गव्हर्नमेंटने लॉन्च केलेल्या आहेत आणि त्या पॉलिसीचं काय महत्त्व आहे आणि त्या कशा आपल्याला एक नवीन बिझनेस मॉडेल म्हणून या पॉलिसीचा आपण उपयोग करू शकू याबद्दलही आपल्याला सविस्तर अशी माहिती दिली. त्याबद्दलही मी ॲग्रोविजन फाउंडेशनतर्फे मी आभार मानतो.